स्त्रियांचं कुठलंच रूप हे छोटं नसतं. वर्षातले 3 दिवस देवीला पिरियड्स येतात, तर त्या नदीचं पाणी सुद्धा पूर्णपणे लाल होतं. तेव्हा माझी स्वतःचीच अशी रिॲक्शन होती की बापरे, कुठल्या जगात वावरतायत आणि कुठल्या अंधश्रद्धेमध्ये हे सगळी लोक जातात. पण याची सुरुवात कुठून झाली किंवा का झाली विचार केला तेव्हाच मला वाटलं की बरं आहे यार, त्यांचं 3 दिवस ॲटलिस्ट त्यांना आराम तरी मिळेल. हॅलो नमस्कार, मी स्नेहा घाटके. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी आज कोणत्या विषयावर बोलणार आहे किंवा का बोलणार आहे ते पण मी तुम्हाला सांगते. तर झालं असं, म्हणजे डायरेक्ट मी मुद्द्यावरच जाते. आमच्या शेजारच्या एक जण आहेत, जस्ट नॉर्मली असं बोलणं आमच्यामध्ये चालू होतं. त्या बोलले की तुमचं स्वयंपाक वगैरे आवरला का? मी म्हटलं हो, माझं आवरले संध्याकाळच्या वेळेला. आणि मग त्यानंतर मी विचारलं की तुमचं स्वयंपाक वगैरे आवरलं का? तर मला बोलले की नाही, आता माझे मिस्टर आल्यानंतर मग ते बनव. म्हटलं का, असं का? तर मला बोललं की नाही, महिन्याचे 3 दिवस जे असतात ना आमच्या पिरियड्सचे, तर आम्हाला किचनमध्ये अलाउड नाही आहे. म्हटलं बापरे, हे आत्तासुद्धा तुम्ही सुद्धा या चालीरीती वगैरे आहेत? तर बोलल्या हो, माझ्या सासरी तर 3 दिवस, पण माझ्या माहेरी तर 4 दिवस किचनमध्ये अलाउड नसतं. तर म्हणजे हे जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा सुरुवातीला माझ्या तोंडात असंच आलं की बापरे. तर हाच शब्द आला. जस्ट मी असाच विचार करत होते ह्यावरती, पिरियड्सच्या टायमिंगमध्ये किचनमध्ये का अलाउड नसतं किंवा ह्या सगळ्या गोष्टी की ह्या कुठल्या जगात आता वावरत आहेत. आता तर कलियुग आहे आणि ह्या युगामध्ये सुद्धा हा विचार करत लोक राहतात, किचनमध्ये अलाउड नाही, हे नाही, ते नाही. मग असंच माझ्या मनात विचार आला, म्हणजे स्वतःलाच एक प्रश्न पडला की मासिक पाळी असते त्यामध्ये खरंच स्त्रिया अपवित्र असतात का, की जेणेकरून त्यांना मंदिरामध्ये किंवा किचनमध्ये एंट्री नसते. तर हे असं असतं का, म्हणजे खरंच महिला अपवित्र होतात का? तर ह्यावर मी विचार करत होते आणि मी बऱ्याच गोष्टी अशा रिसर्च पण करत गेले. तेव्हा मला मग एक गोष्ट समजली की स्त्रियांचं कुठलंच रूप हे छोटं नसतं किंवा स्त्रियांच्या ह्या रूपामुळेच जी दुनिया आहे ती वाढत गेलेली आहे. फक्त आपल्याला या गोष्टी समजण्याची गरज आहे. प्रत्येकाचे दृष्टिकोन वेगवेगळे असतात बघण्याचे. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की जेव्हा त्या बोलल्या की आमच्या किचनमध्ये 3 दिवस आम्हाला अलाउड नसतं, तेव्हा माझी स्वतःचीच अशी रिॲक्शन होती की बापरे, कुठल्या जगात वावरत आहेत आणि कुठल्या अंधश्रद्धेमध्ये हे सगळी लोक जातात की अजूनही पिरियड्सच्या टायमांमध्ये मुलीला अपवित्र मानलं जातं की तू किचनमध्ये जाऊ नको किंवा मंदिरामध्ये जाऊ नको, ह्या सगळ्या गोष्टी. तर एक असं माझं रिॲक्शन होतं. सो प्रत्येक लोकांचे बघण्याचे पॉईंट ऑफ व्ह्यू वेगवेगळे असतात. कोणी ते पॉझिटिव्हली घेतं, तर कोणी मग असं आपलं अंधश्रद्धेच्या गोष्टी बोलत राहतं. पण याची सुरुवात कुठून झाली किंवा का झाली, थोडंसं मला ह्याबद्दल तुम्हाला एक्सप्लेनेशन करायचं आहे. दुसऱ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जेव्हा मी विचार केला, म्हणजे जसं मी म्हटलं की त्यांनी सांगितल्यानंतर माझी रिॲक्शन बापरे अशी होती. त्यानंतर असं वाटलं, म्हणजे आत्ता मला नाही वाटत की असं असेल सुद्धा कुठेतरी, पण बरेचशी लोक आता एज्युकेटेड आहेत. त्यामुळे जरी एखाद्या स्त्रीला किचनमध्ये जरी अलाउड नसेल तरी तिला बंदिस्त ठेवण्यात येत नाही. पहिल्यातल्या पूर्वीच्या लोकांमध्ये कसं असायचं, स्त्रियांना एका कोण्यामध्ये ठेवायचं किंवा कुठेतरी जिथे तिचा कुठेच स्पर्श होणार नाही, कुठल्या माणसांमध्ये वावरणार नाही, एकदम एका ठिकाणी तिला बंदिस्त करण्यात यायचं. सो ह्या साऱ्या गोष्टी होत्या. पण आत्ताच्या ह्या दिवसांमध्ये मला नाही वाटत की कुठल्या मुलीला किंवा कुठल्या स्त्रीला बंदिस्त करण्यात येत असेल. ठीक आहे, तुम्हाला किचनमध्ये अलाउड नसेल तर ठीक आहे, तिथपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही बाहेर कुठेही जाऊ शकता, घरामध्ये वावरू शकता. तर हे सगळं आहे. हा, मग असं मला वाटतं, म्हणजे आपल्याला, आता मला तरी नेहमी असंच होतं, जेव्हा आपले 4 दिवस असतात पिरियड्सचे, तर मला पहिले 2 दिवस तर नेहमीच असं वाटतं की अजिबात जागेवरून उठू नये किंवा असं फक्त झोपून राहावं किंवा आयता चहा असू दे, आयतं जेवण असू दे, सगळं फक्त आयतं मिळावं आणि सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत त्या कोणीतरी करावं. फक्त मला ह्या 2 दिवसामध्ये ॲटलिस्ट मला कुठलंच काम नको आणि काहीच नको, फक्त आणि फक्त आराम पाहिजे, हे असं मला वाटत राहतं. आणि इवन मला वाटतं प्रत्येक मुलीला वाटत असेलच, कारण की पिरियडचे हे 2-3 दिवस असतात. कोणाकोणाला 4-5 दिवससुद्धा पोटामध्ये खूप दुखत असतं, खूप पेन होत असतं, कंबरदुखी तर होतेच किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला खूप अशक्त व्हायला होतं.
जेवण जात नाही, बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात आणि ह्यामध्ये एक स्त्री इतकं सारं काम करत असते, सगळ्या गोष्टी करत असते. तर ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जेव्हा मी विचार केला तेव्हा असं वाटलं की अरे त्यांचं तर बरं आहे, 3 दिवस ॲटलिस्ट त्यांना आराम तरी मिळतोय. किचनमध्ये जो काही त्यांचा जो विचार असेल तरी त्यांना किचनमध्ये अलाउड नाही आहे, पण त्या बाहेर इतर ठिकाणी सगळीकडे वावरू शकतात. मग हा तर त्यांना उलट चांगला आराम आहे. मग असं मला वाटलं की हे आपल्यामध्ये जरी असतं तर किती छान झालं असतं. कसं आहे, ह्याची जी सुरुवात झाली होती ती एका वेगळ्याच कारणाने झाली होती, पण लोकांची विचार करण्याची, आता आज मी असा विचार करते, परंपरा अशी चालत आलेली आहे आणि त्या परंपरेनुसार ते विचार करण्याच्या पद्धती सुद्धा बदलत गेलेल्या आहेत. एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तर हे सगळं ट्रान्सफर होत गेलं आणि मग ते असं झालं की नाही, स्त्रिया ह्या अपवित्र असतात ह्या दिवसांमध्ये, त्यामुळे तुम्ही किचनमध्ये जायचं नाही, कशाला हात लावायचा नाही किंवा मंदिरामध्ये वगैरे जायचं नाही, ह्या अशा गोष्टी व्हायला लागल्या. पण ह्याचा मुळात जो उद्देश होता तो वेगळाच होता पूर्वीच्या काळी जेव्हा ह्याची सुरुवात झाली तेव्हा. तर सुरुवातीला लोकांनी हा विचार करूनच असं ठरवलं होतं की किचनमध्ये महिलांनी जायचं नाही. त्यांच्या चांगल्यासाठीच ह्या गोष्टींचा विचार केला होता, त्यांच्या आरोग्यासाठी विचार केला होता. जसं की मी म्हटलं की आपले पिरियड्सचे जे दिवस असतात त्याच्यामध्ये आपण खूप वीक झालेलो असतो, ते ब्लिडिंग होत राहतं किंवा खूप सारं पोटात दुखत राहतं, कंबरदुखी असते, कोणाकोणाचे पाय सुद्धा दुखतात, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये ती एक एनर्जी राहत नाही किंवा ती ताकद राहत नाही, त्यामुळे त्यांना आराम मिळावा ह्या दृष्टिकोनातून हे नियम काढले होते पूर्वीच्या लोकांनी. जर हिस्ट्री बघितली तर पूर्वीच्या काळी सॅनिटरी पॅड्स वगैरे नव्हते. तेव्हाच्या ज्या बायका होत्या त्या कपडा यूज करायच्या किंवा राख यूज करायच्या, पानं असायची ती यूज करायची, म्हणजे अशा सिच्युएशन मध्ये राहायच्या त्या बायका. आणि तेव्हा खरंच किती अनकम्फर्टेबल वाटत असेल, म्हणजे आता जर इमॅजिन केलं तर असं वाटतं की कशा तेव्हा त्या बायका राहत असतील. आता तर खूप सारे प्रोडक्ट्स आलेले आहेत, सॅनिटरी पॅड्स आहेत, मेन्स्ट्रुअल कप आहेत किंवा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या आता पिरियड्सच्या बाबतीत आपल्याला प्रोडक्ट्स आलेले आहेत. त्यामुळे आपण कम्फर्टेबल असतो, म्हणजे पब्लिक एरियामध्ये सुद्धा आपण आपल्याला जसं हवं तसं आपण वावरू शकतो. पण तेव्हा त्या गोष्टी नव्हत्या, त्यामुळे तेव्हा त्या बायकांचा विचार करून ह्या गोष्टी नियम काढले होते की बायकांना आराम मिळावा ह्या 4 दिवसांमध्ये. आणि तेव्हा कसं असायचं, जॉईंट फॅमिली असायच्या खूप मोठ्या मोठ्या, म्हणजे असं नाही की जॉईंट फॅमिली म्हणजे 6, 7, 8, 9, 10 अशी लोक, आपले आजोबा असतील, त्यांचे भाऊ असतील, त्यांची मुलं असतील, अशी खूप मोठी तेव्हाची फॅमिली असायची. त्यामुळे तेव्हा घरामध्ये जेवण वगैरे बनवणं, या सगळ्या घरातली कामं सुद्धा तितकीच जास्त असायची. त्यामुळे एका पिरियड्स आलेल्या बाईला ते सगळ्या गोष्टी करणं पॉसिबल नसायचं त्या पेनमधून. त्यामुळे हा विचार करून ते असं सांगितलं जायचं की तुम्ही किचनमध्ये येऊ नका, तुम्ही ह्या दिवसांमध्ये आराम करा. सो हा एक त्यांचा दृष्टिकोन होता. पण हे विचार लोकांचे बदलत गेले आणि मग ते आता असं झालं की स्त्रिया ह्या दिवसांमध्ये अपवित्र असतात. सो असं. आणि मंदिराच्या बाबतीत पण असंच झालं की मंदिरामध्ये पहिल्यातल्या लोकांना ते जाप करणं किंवा ते तपश्चर्या करणं, ह्या सगळ्या गोष्टी असायच्या आणि ह्यामध्ये जास्त एनर्जी लागायची. तर ही एनर्जी तेव्हा त्या 4 दिवसांमध्ये बायकांमध्ये नसायची. आणि पूर्वीची जी मंदिरं वगैरे होती, आता खूप छान ठिकाणी मंदिरं झालेली आहेत, बऱ्याच ठिकाणी मंदिरं झालेली आहेत. पहिल्यातली जी मंदिरं असायची ती जंगलाच्या ठिकाणी वगैरे असायची आणि तेव्हा जंगलांमध्ये प्राणी वगैरे असायचं, तर ते स्त्रियांना तिकडे जाणं जमायचं नाही. ते थोडंसं रिस्की असायचं, प्राण्यांना स्मेलवरून सगळ्या गोष्टी समजतात, त्यामुळे त्या गोष्टी रिस्की असायच्या असं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांना मंदिरामध्ये जाणं टाळलं जायचं की तुम्ही नका करू ह्या सगळ्या गोष्टी, तुम्ही फक्त आराम करा. तर त्यांच्या चांगल्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठीच हे ते नियम तेव्हा काढले होते. आता तर असं झालंय की छोटे मोठे जरी फंक्शन्स असले तरी आपण आपल्या घरी आचारी ठेवतो, म्हणजे लोक असतात, भरपूर कामाला लोक असतात. पण त्या काळी तसं नसायचं, ते प्रत्येक स्त्रीला करायला लागायचं आणि त्यासाठी मग ह्या गोष्टी त्यांनी ठरवल्या होत्या. आणि काळानुसार सगळ्या गोष्टी ॲडव्हान्स्ड होत गेलेल्या आहेत. म्हणजे आता जसं म्हटलं की खूप सारे प्रोडक्ट्स आलेले आहेत,
पेन रिलीफवरती औषधं आलेली आहेत. त्यामुळे आत्ताच्या ज्या स्त्रिया आहेत, आपल्याला जरी पोटात वगैरे दुखत असेल तर आपण गोळ्या घेतो आणि मग ते आपल्याला जरा बरं वाटतं. तर तेव्हा सुद्धा ह्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या. तेव्हाची परिस्थिती किंवा तेव्हाचे दिवस जे काही होते त्यानुसार त्यांनी हे निर्णय घेतले होते. पण आता असं झालंय की ह्याची सुरुवात का झाली हेच लोक बरेचसे विसरलेले आहेत. जसं मी पण पहिल्यापासून ह्याच गोष्टी ऐकत आलेली आहे. म्हणजे कधी या गोष्टींवर मी विचारच केला नव्हता, कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आम्हाला ह्याच गोष्टी सांगत आलेल्या आहेत. त्यामुळे एक असा थॉट होता की नाही, हे चांगलं नसतं किंवा आपण असं जायचं नाही देवासमोर वगैरे. मग त्याचं एक वेगळाच अर्थ काढण्यात आला की अपवित्र असतात, त्यामुळे ह्या गोष्टींमध्ये मंदिरामध्ये जायचं नाही किंवा किचनमध्ये जायचं नाही. सो ह्या गोष्टी विचारांप्रमाणे सगळ्या गोष्टी बदलत गेल्या. पहिल्यातल्या काळामध्ये म्हणजे काही ठिकाणी जेव्हा मुलगीला पहिल्यांदा जेव्हा मासिक पाळी यायची तेव्हा खूप मोठ्याने सेलिब्रेशन असायचं. जसं की म्हणजे खूप जसं ग्रँड सेलिब्रेशन म्हणतात तर त्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं जायचं. त्या पाठीमागे पण एक उद्देश असायचा की मुलीची जी पहिली मासिक पाळी येते ती आनंदामध्ये जावी, कारण की पुढे येणारे जे काही तिचे पिरियड्सचे दिवस असतात त्यामध्ये जे काही पेन तिला होईल, ज्या काही आठवणी आहेत पहिल्या पिरियड्सच्या त्या या पेनपासून तिला लांब ठेवतील, या उद्देशाने सेलिब्रेशन व्हायचं. आता सुद्धा काही ठिकाणी असतं की मुलीला पहिल्यांदा जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा मामाने साडी घ्यायची असते, हिरवी साडी घ्यायची असते, तिचं ओटी भरणीचा कार्यक्रम व्हायचा. तर अशा गोष्टी अजून सुद्धा काही लोक करतात. तर त्यामागे पण हा एक उद्देश असायचा. खूप हा जो दिवस आहे हा खूप मोठ्याने सेलिब्रेट केला जायचा. रिसर्च करत होते तेव्हा मला एक गोष्ट समजली जी मला ह्या आधी माहीत नव्हती. आसाममध्ये कामाख्या देवीचं जे मंदिर आहे 51 शक्तिपीठांपैकी हे एक देवी सीतेचं मंदिर आहे. तर ती पण एक हिस्ट्री आहे महादेवांची आणि देवी सीताची. तर ती हिस्ट्री आता मी सांगत नाही, पण तिथे देवी सीताच्या योनीची पूजा करतात. तिथे त्या मंदिरामध्ये वर्षातले 3 दिवस देवीला पिरियड्स येतात आणि तेव्हा ती मंदिरं सुद्धा बंद केलेली असतात. वर्षातले 3 दिवस मंदिरं पूर्णपणे बंद केलेली असतात आणि तेव्हा एक पांढरशुभ्र कापड असतं तर ते अंतरलेलं असतं आणि ती दरवाजे 3 दिवसानंतर उघडण्यात येतात. तेव्हा ते जे कापड असतं ते पूर्ण लाल रंगाने ते माखलेलं असतं आणि तिथे ब्रह्मपुत्रा म्हणून नदी आहे तर त्या नदीचं पाणी सुद्धा पूर्णपणे लाल होतं असं म्हटलं जातं आणि असं आहे. तर तेव्हा ते 3 दिवस जे कामाख्या देवीचं जे असतात ते 3 दिवस पिरियड्स जे, तेव्हा ते 3 दिवस इतक्या उत्साहाने सेलिब्रेट करतात. म्हणजे अक्षरशः लोक ते पाहायला येतात. काही लोकांना विश्वास नसतो, पण जेव्हा तिथे जातात आणि ते प्रत्यक्ष त्या डोळ्याने पाहतात तेव्हा प्रत्येक लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि खूप पॉवरफुल असं ते सगळ्या गोष्टी आहेत. तिथे जी कोणी स्त्री जाईल तिथे एक वेगळीच एनर्जी, वेगळीच पॉवर तिथे ती फील करते. तर असं आहे आणि तिथे देवीच्या योनीची पूजा केली जाते. खूप मोठी यात्राच भरलेली असते. तिथे लाखो लोक तिथे येतात. तिथे प्रसाद म्हणून जे लाल पाणी आहे ते लोकांमध्ये वाटण्यात येतं आणि जो पांढरा कपडा जो लाल झालेला असतो त्याचे जे तुकडे असतात ते प्रसाद म्हणून लोकांना वाटण्यात येतात आणि मग लोक ते घरी नेऊन त्याची पूजा करतात. तर इथपर्यंत हे सगळं तिथे मांडलं जातं. तर ही गोष्ट अपवित्र असूच शकत नाही, कारण की देवीला सुद्धा पिरियड्स येतात आणि तेव्हा त्याची पूजा केली जाते. तर नक्कीच या गोष्टी लोकांनी ते विचार बदलत गेलेले आहेत लोकांचे आणि त्यामुळे मग ते लोकांचा असं समज झालेला आहे. जसं मी पण पहिल्यापासून कोणाकडून तरी ह्या गोष्टी ऐकत आलेल्या आहे. सो एक समज झालेला असतो की आपण त्यावेळी अपवित्र असतो वगैरे, पण असं अजिबात नाही आहे. पिरियड्सच्या टायमामध्ये आपण मंत्र जाप जो असतो करू शकतो. प्लस भगवद्गीता वाचायला सुद्धा अलाउड आहे. म्हणजे भगवद्गीतेला सुद्धा आपण हात लावू शकतो. आपला जो ग्रंथ आहे त्याला सुद्धा आपण हात लावू शकतो पिरियड्सच्या टायमिंगमध्ये.
तर तिथे कुठे असे नियम नाही आहेत की पिरियड्समध्ये हे नाही केलं पाहिजे, शास्त्रामध्ये असं कुठलंच तिथे नियम नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. फक्त ह्याचा उद्देश वेगळा होता, जो लोक त्याचा उद्देश समजण्यात चूक केली आणि मग हे असे विचार लोकांपर्यंत ते पोहोचत गेलेले आहेत. सो मला वाटलं की ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी. मला हा एक प्रश्न पडला आणि त्याच्यावर मला इतकी सारी माहिती मिळाली, तर म्हटलं की तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करावी. स्त्रिया ह्या मासिक पाळीमध्ये अजिबात अपवित्र नसतात आणि किचनमध्ये आणि मंदिरामध्ये न जाण्यामागचा उद्देश हाच होता की त्यांना फक्त आराम मिळावा. जे आत्ता आपण फील करतो, म्हणजे आता आपल्याला किचनमध्ये वगैरे सगळीकडे अलाउड आहे आणि आपण पिरियडच्या टायमिंगमध्ये सुद्धा आपल्याला सगळं काही करावं लागतं आणि आता आपण असं फील करतो की नाही, आपल्याला तो आराम हवा आहे त्या दिवसांमध्ये. तर तेव्हा हा उद्देश असायचा. आता ते सगळं बदलत गेलेलं आहे. आता पिरियड्स असू दे, काही असू दे, एका मुलगीला, एका स्त्रीला तर ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. घरातलं जे काही असतं ते करावं लागतं. आणि जेव्हा मी काल ऐकलं त्यांचं की आमच्या घरात अलाउड नाही आहे, तर मला नंतर असं मी दुसऱ्या जेव्हा दृष्टिकोनातून विचार केला तेव्हाच मला वाटलं की बरं आहे यार, त्यांचं 3 दिवस ॲटलिस्ट त्यांना आराम तरी मिळेल. पण आपलं तसं नाही आहे, असं आमच्यात तरी नाही आहे. लग्नाच्या आधी खूप आराम असायचा, तेव्हा आईच्या घरी असायचे आणि सगळ्या गोष्टी आयत्या मिळायच्या. पण लग्न करून आले सासरी, तर हे सगळं पॉसिबलच नव्हतं. तर घरातलं सगळं करावं लागायचं आणि आता तर इथे मी आहे, माझ्याशिवाय तर कोण करणार. तर ह्या गोष्टी आहेत. सो हे असं काही आहे. तर मला सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो, तुमचा काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ह्या गोष्टींबाबत, तुम्हाला काय वाटतं. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. जर अशा विचार करणारे लोक असतील तर त्यांना सुद्धा ह्या पाठीमागचा दृष्टिकोन काय आहे ते समजू दे. माझे व्हिडिओ बरेच जण जेंट्स पण बघतात, तर त्यांना सुद्धा माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मुलींना तर हा मला वाटतं शेअर केलाच पाहिजे. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. पुन्हा छानसा व्लॉग घेऊन मी येईन. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. पुन्हा भेटू. हरे कृष्ण.